आज भुसावळ शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आमच्या विविध दास संघटनांच्या वतीने नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्य वरणगाव भुसावळ नगरसेविका पुष्पा जगन सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवबांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही या ठिकाणी बहुजनांचे महानायक आमचे नेते माननीय कांशीरामजी साहेब यांच्यापासून प्रेरणा घेऊन, त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेसचे नेते राजीवजी गांधी यांनी देखील या ठिकाणी जे अभियान राबवलं त्यापासून प्रेरणा घेऊन भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही या ठिकाणी वोट भी दो नोट भी दो हे अभियान भुसावळ विधानसभेमध्ये आम्ही आणि संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी राबविणार आहोत। त्याचबरोबर या अभियानाच्या माध्यमातून आमचा उद्देश असा आहे की या ठिकाणी संपूर्ण भुसावळ शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जे आजी माजी आमदारांचे चमचे दलाल असतं, जे त्यांनाच फक्त या ठिकाणी काम मिळते, त्यांचा स्वार्थ साधला जातो आहे, ते दलबदलू आहेत आणि म्हणून या सर्व लोकांना बाजूला सारून जनता राज संविधान राज या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण करण्यासाठी आणि ओडफसम फॉर्म्युला जो सर्व जातीय धर्मीय फॉर्म्युला आहे, जो सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला या ठिकाणी याच्या माध्यमातून ओडफसम एकता निर्माण करून या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला या ठिकाणी जे आहे आम्ही हे अभियान 19 फेब्रुवारीपासून या ठिकाणी राबविणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही जे आहे की भुसावळ तालुक्यातल्या मोंढाडे या गावामध्ये जे माझी 10 एकर शेती आहे, त्या 10 एकर शेतीमध्ये आम्ही व्यसनमुक्ती केंद्र, त्याचबरोबर या ठिकाणी वृद्धाश्रम केंद्र, आपल्या हक्काचं घर वृद्धांसाठी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे या अशा पद्धतीने जनहितार्थ जे आमचे जे कार्यक्रम आहे, उपक्रम आहे, जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांसाठी या ठिकाणी हे व्यसनमुक्ती केंद्र, वृद्धाश्रम, शाळा, विद्यालय, महाविद्यालय या ठिकाणी दिनांक 14 एप्रिल बोधिसत्व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमजयंतीच्या दिनी त्या 10 एकर शेतीमध्ये हे भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी जाहीर करतो। आणि त्याचबरोबर या भुसावळ तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये छत्रपती शिवबांच्या 19 फेब्रुवारीला आम्ही शेतकऱ्यांसाठी गजानन मंदिराजवळ, साई मंदिराजवळ या ठिकाणी आम्ही जे आहे तिकडचा कुरापासून तर मांडवे दिगरपासून तर पूर्ण तांडा, आदिवासी तांडा, सोनसगाव, वराडसिंगपासून, बेलवायपासून, गोंभीपासून तर चोरवडपासून तर तिकडचा संपूर्ण पट्टा यासाठी आम्ही जनसंपर्क कार्यालय, शेतकरी जनसंपर्क कार्यालय, एकूण 5 जनसंपर्क कार्यालयाचं आम्ही उद्घाटन करतो आहे। 19 फेब्रुवारी छत्रपती शिवबांच्या जयंतीला एक कार्यालय त्या ठिकाणी साई मंदिराजवळ राहील, शेतकरी जनसंपर्क ग्रामीण कार्यालय। दुसरं कार्यालय जे आहे ती वरद विनायक नगर, हे जे जॉली पेट्रोल पंपाजवळ त्या ठिकाणी जो संविधान बंगल्याचं बांधकाम माझं झालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाच त्या बंगल्यामध्ये मी शुभारंभ त्या ठिकाणी करणार आहे। आणि त्याच ठिकाणी आम्ही जे आहे 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला त्या ठिकाणी आम्ही जे एक महत्त्वाचं मध्यवर्ती कार्यालय म्हणून त्या ठिकाणी वरद विनायक नगरमध्ये देखील आम्ही जे आहे जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी दुसरं कार्यालय उद्घाटन करतो आहे। आणि तिसरे कार्यालय जे आहे आम्ही वरणगावपासून तर तिकडचा संपूर्ण जो पट्टा आहे, वरणगाव फॅक्टरीपासून तर तुमचं तडवेलपासून, त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण जो परिसर आहे पिंपळगाव, तडवेल आणि जो डोंगर कठोरा, दीपनगर, त्याच्यानंतर निमोरा, हा जो संपूर्ण पिपरी सेकम हा जो भाग आहे, या भागासाठी देखील आम्ही भुसावळचं भीमालय जनसंपर्क कार्यालय जे आहे ते पुन्हा या ठिकाणी तिसरं सुरू करतो आहे। आणि कामगारांची 35 वर्षापासूनची आमची कामगारांची चळवळ दीपनगरमध्ये आहे आणि त्या ठिकाणी देखील कामगार कार्यालयाचं उद्घाटन देखील दीपनगर आणि संपूर्ण त्या परिसरामध्ये निंबोरासाठी आणि पूर्ण कामगारांसाठी त्या ठिकाणी आम्ही 19 फेब्रुवारीला उद्घाटन करतो आहे। आणि चौथा कार्यालयाचं उद्घाटन जे आहे कंडारी वासियांसाठी, भुसावळ फॅक्टरीसाठी आणि रेल्वे उत्तर वार्डासाठी लिंपस क्लबमध्ये आम्ही जनता कार्यालय त्या ठिकाणी निर्माण करतो आहे। अशा पद्धतीने
हे संपूर्ण 5 जनसंपर्क कार्यालय 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवजयंतीला आम्ही या ठिकाणी या 5 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी जाहीर करतो, असं या ठिकाणी हे करतो. आणि या ठिकाणी जनता राज निर्माण करण्यासाठी भुसावळ शहरातील विधानसभा मतदारसंघातील हे जे दल बदलून नेते हटाव, आजी माजी आमदार हटाव. आणि त्याचबरोबर या भुसावळ शहरामध्ये जनतेचं राज्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावेत. या जनता कार्यालयाच्या माध्यमातून जनता दरबार आपला हक्काचा कामगार नेता जगन सोनवणे आपल्या दारी हे अभियान देखील आम्ही 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला या ठिकाणी राबवणार आहोत, असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि जय तिरंगा, जय संविधान, जय तापी मैया, जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय भीम. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिले हमने, भारतीय की मन में ताने है माए Subscribe now and press the bell icon. Never miss an update.